नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की गाभण शेळी कशी ओळखायची या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत. शेळी पालनामध्ये शेळी गाभण आहे की नाही हे वेळेवर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर शेळी गाभण आहे हे आपल्याला सुरुवातीलाच समजले तर आपण तिच्या आहाराची आणि आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीची आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अशा 4-5 गाभण शेळी ओळखण्याच्या ज्या टिप्स आहे त्या टिप्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण शेळी गाभण आहे हे कसं ओळखायचं याच्या खात्रीशीर 4 ते 5 पद्धती पाहणार आहोत, ज्या अतिशय सोप्या आहेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की आपल्या लक्षात येईल. तर मित्रांनो, गाभण शेळी ओळखण्याची पहिली जी खूण आहे, जी पद्धत आहे, तर साधारणपणे मित्रांनो, शेळी लावल्याच्या नंतर 21 दिवसाने ती शेळी परत रिटर्न माझ्यावर येते. म्हणजे ती जर समजा गाभण नाही राहिली तर मित्रांनो, 21 दिवसांनी ती शेळी पुन्हा माझ्यावर आली नाही पाहिजे. जर 21 दिवसानंतर शेळी शांत राहिली आणि ती ओरडणे तिने बंद केले तर असं समजायचं मित्रांनो, शेळी 100% आपली गाभण आहे. कारण मित्रांनो, जर शेळी गाभण नसेल तर 21 दिवसाच्या नंतर शेळी 100% हीटवर येते, माझ्यावर येते आणि मग ती ओरडते, तिचे ती लक्षणं दाखवते. आणि मित्रांनो, त्या लक्षणावरून आपण समजू शकतो की शेळी ही गाभण नाही आहे. ही पहिली मित्रांनो पद्धत झाली शेळी गाभण आहे की नाही ओळखण्याची. कारण आपल्या लक्षात असतं, आपण शेळी लावल्याच्या नंतर 21 दिवसाच्या नंतर शेळी गाभण जर राहिली तर 21 दिवसाच्या नंतर ती परत माझ्यावरती येऊ शकत नाही. आता समोर दिसतात आपणास मित्रांनो, या सर्व फिमेल आपल्या गाभण आहेत. तर मित्रांनो, जर तिने बोकडाला जवळ येऊन नाही दिलं, समजायचं 21 दिवसाच्या नंतर का आपली शेळी गाभण आहे. हे साध्या साध्या गोष्टी आपल्या लक्षात येत असेल. जर शेळी मित्रांनो 21 दिवसाच्या नंतर गाभण जर नसेल तर ती पुन्हा बोकडाच्या जवळ जाईल आणि पुन्हा ती बोकडाला जवळ येऊन देईल. पण जर ती 21 दिवसाच्या नंतर गाभण जर राहिली तर मित्रांनो, ती बोकडाच्या जवळ जात नाही आणि जवळ येऊ देत नाही. तर आपण समजायचं का ही शेळी आपली 100% गाभण आहे. ही झाली मित्रांनो गाभण शेळी ओळखायची पायरी. तर मित्रांनो, आता दुसरी पद्धत आहे ती शारीरिक बदल. म्हणजे शारीरिक बदल म्हणजे काय? शेळी जर गाभण असेल तर तिच्या त्वचेमध्ये बदल होतो. निरोगी चमकदार आणि त्वचा शेळीचे जे अंग आहे ते एकदम असे चमकदार दिसते आणि अशी गुबगुबीत दिसायला मित्रांनो शेळी सुरुवात होते. ही दुसरी पद्धत म्हणजे शेळीच्या शरीरात होणारे बदल. शेळी गाभण राहिल्याच्या नंतर साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याभरात तिची त्वचा आणि केस अधिक चमकदार, मऊ आणि तेलकट दिसू लागतात. जर ती गाभण असेल तर शेळीच्या सुरुवातीला किंवा चिडचिड करणारा स्वभाव बदलू शकतो आणि ती शांत होते, शेळ्यांशी भांडण करत नाही आणि चांगल्या प्रकारे चारा खाऊ लागते, ज्यामुळे तिचे वजनही वाढू शकते. ही झाली मित्रांनो दुसरी पायरी. शेळी गाभण असलेली कशी आहे ही ओळखायची दुसरी पायरी आपण पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत तिसरी पायरी. साधारणपणे शेळी जर गाभण असेल तर तिचा 2 अडीच-3 महिन्याच्या कालावधीमध्ये तिचा जो कासेचा घेर आहे, ती कासेचा घेर बदलतो. थोडी तिला कास सुटते आणि शेळी थोडी अशी गुटगुटीत आणि पोटाळल्यासारखी दिसते. तर मित्रांनो, शेळीची कास जी आहे ती आचळ म्हणजे जवळून दाखवावे. जवळून आपल्याला असं निदर्शन देईल की तिला थोडीफार आपण जर निरीक्षण केलं तर कास सुटल्यासारखी दिसते. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर पहिल्या वेताची शेळी जर असेल तर मित्रांनो तिच्यामध्ये हे बदल लगेच जाणवतात. 1-1.5-2 महिन्यामध्येच मित्रांनो तिच्यामध्ये बदल आपल्याला स्पष्टपणे दिसतात. तिची कास मोठी होते आणि गोल दिसू लागते.
ही झाली मित्रांनो शेळी गाभण असलेली की खाली आहे ही ओळखायची आपण तिसरी पायरी पाहिलेली आहे. आता मित्रांनो चौथी आणि खात्रीशीर जी पद्धत आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो चौथी आणि सर्वात खात्रीशीर पद्धत म्हणजे दुधाची तपासणी. आता ज्यावेळेस आपली शेळी असते मित्रांनो, त्यावेळेस तिची कास आहे आणि शेळी गाभण राहून 3 महिने 3.5 महिने होतात, तेव्हा तिच्या कासेमधून दुधाचा एक थेंब काढून हातावर तपासावा. गाभण शेळीचे दूध हे नेहमीसारखे पातळ आणि पांढरे नसते. लक्षात आलं तुमच्या? गाभण शेळीचं दूध हे नेहमी आपल्या दुधासारखं पांढरं आणि पातळ नसते, तर ते घट्ट दूध हे थोडे पिवळसर, जाड आणि बोटांना चिकटतं, म्हणजे चिकासारखं असतं, लागते ते. आणि जर दूध हाताला चिकटले तर समजायचं की तुमची शेळी 100% गाभण आहे. मित्रांनो, शेळी गाभण असण्याच्या ह्या 4-5 खुणा आपण पाहिलेल्या आहेत. जर तुमची शेळी 2-2.5 महिन्याच्या पुढची लागलेली असेल आणि तुम्हाला जरी समजत नसेल की ती शेळी गाभण आहे का नाही, तर मित्रांनो काय करायचं आहे, तिच्या काशेमधून 1-2 धारा दुधाचे थेंब काढून बघायचं आहे. ते दूध पातळ आहे आपल्या पूर्वीसारखंच की असं चिकट आहे. आपल्या बोटाला जर हे केलं तर मित्रांनो असे बोटं चिकटतात, म्हणजे आणि बोटं जर चिकटले तर समजायचं आपली शेळी 100% गाभण आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं ह्या 4 खात्रीशीर आपण उपाय पाहिलेले आहेत. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, शेळी गाभण आहे निश्चित झाल्यावर तिच्या खाण्यापिण्याकडे विशेषतः लक्ष देणं गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये सकस आहार, मिनरल मिक्सचर्स आणि स्वच्छ पाणी, जेणेकरून पोटातील पिल्लांची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. आणि पिल्ले चांगले सुदृढ होण्यासाठी मित्रांनो, गाभण शेळी आपली ज्यावेळेस 2-2.5-3 महिन्याच्या पुढं आपल्या लक्षात येतं की आपली शेळी 100% गाभण आहे, त्यावेळेस मित्रांनो पिल्लांची पोटामध्ये जर चांगली वाढ व्हायची असेल तर मित्रांनो तिला चांगल्या प्रतीचा खुराक देणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये मग तुम्ही गोळी पेंड देऊ शकता, शेंगदाणा पेंड देऊ शकता, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही टॉनिक पण पाजू शकता. त्याच्यामध्ये अनेक भरपूर टॉनिक आहेत, ब्रोटॉन आहे, मल्टीस्टार आहे, असे खूप टॉनिक आहेत की जेणेकरून 3-3.5 महिन्याच्या पुढे शेळी ज्यावेळेस गाभण असते त्यावेळेस जर हे 10-15 दिवस मित्रांनो हे टॉनिक जर पाजलं तर मित्रांनो होणारे जे पिल्ले असतात शेळीचे ते खूप चांगले सुदृढ होतात आणि प्रसूतीच्या वेळी शेळीला भरपूर दूध येतं आणि खूप चांगल्या प्रकारचे पिल्ले होतात. तर अशा पद्धतीने हे गाभण शेळीचं आपण ओळखण्याचं जे शेड्यूल आहे ते पाहिलेलं आहे. तर शेळीपालक मित्रांनो, या सोप्या पद्धती आपण वापरून तुमच्या फार्मवरील गाभण शेळी सहज ओळखू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, एक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. इतर शेळीपालक मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अशाच खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो, नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा आणि माझा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच माझ्या चॅनलला जोडून राहा. कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप छान सुंदर बाजारचे व्हिडिओ असतात ते पाहायला मिळतील. शेळीच्या पिल्लांचं वजन वाढण्याचे असेल, शेळीच्या खुराकाबाबत असेल, असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आहेत. तर ते व्हिडिओ नक्की पहा. तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत.